संगती कोण हे आघवे सुखाचे संगती अंतकाळी होती पाठीमोरे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणची चोखा मनी याचा न धरी भरवसा चोखा मनी याचा न धरी भरवसा शरणचा सर्वेशा विठोबासी एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणची लोकाभिराम मरण रंग धीरं राजीव नेत्रम रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेची वंदो श्री चरणसे गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा वीर जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो कदास जन्म जन्म मोहे दिजयो राधे चरणों में वास श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनवर रघुवर विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार
हे पायावरी या वारकरी संतांच्या जन्मला हा देह पोशिला सुखाचा काय भरवसा याचा हे एकलेची यावी एकलेची जावे हेची अनुभवावे आपणची प्रसून प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त चोखोबाराय महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. चोखोबाराय महाराज आजच्या अभंगातून उपदेश करतायत. तुम्ही आम्ही या मृत्यू लोकामध्ये आलो, आल्यानंतर ईश्वराची प्राप्ती केली पाहिजे, परमात्म्याचं चिंतन त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, म्हणजेच अर्थात देवावर प्रेम केलं पाहिजे. पण इथं आल्यानंतर प्रत्येक जीव देहावर आसक्त होऊन जीवन जगू लागला. देवा करता देव कार्य करण्याकरता आमच्याकडे वेळ राहिला नाही. चोखोबाराय महाराज आम्हाला प्रश्न विचारतात, बाबा ज्या देहावर तुम्ही प्रेम करता जरा स्वतःला प्रश्न विचारून पहा, ज्या देहावर तुम्ही प्रेम करता तो देह टिकणार आहे का? काय भरवसा याचा आहे. ज्या देहावर आतापर्यंत आम्ही प्रेम करत आलो, लहानाचा त्याला मोठा केला, त्याचं संगोपन केलं, त्याच्याकरता रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करत राहिलो, पण त्या देहाचा भरोसा आहे का? बोला. महाराज सांगतात काय भरवसा याचा आहे. मग देहाचा जर भरोसा नसेल तर देह संबंधाने आम्ही जो मिळवतो त्याचं काय? महाराज सांगतात येताना जसा रिकाम्या हाताने आलो ना, तसं जाताना सुद्धा या जगाचा निरोप घेऊन रिकाम्या हाताने आम्हाला जायचंय. एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणची. महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या सोबत कोणी येणार नसलं तरी आमच्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत, ती आमच्या सोबत येणार आहे. महाराज सांगतात ही फक्त सुखाची वाटेकर आहेत. जोपर्यंत सुख आहे, जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी आहे, तोपर्यंत माणसं तुमच्या अवतीभोवती फिरत असतात. पण जेव्हा अंत समय येतो ना, त्यावेळेस ही सगळी माणसं आमच्यापासून दूर असतात. कोण हे अवघे सुखाचे संगाती अंतकाळी होती पाठमोरी. अंतकाळाच्या वेळेला ही सगळी माणसं आम्हाला सोडून जात असतात. पण चोखोबाराय आम्ही काय केलं पाहिजे? महाराज सांगतात याचा भरोसा धरू नका. चोखा म्हणी याचा न धरी भरवसा शरण जा सर्वेशा विठोबासी. तुम्ही या मृत्यू लोकामध्ये मनुष्य देह धारण करून आलात ना, मग तुम्ही परमात्म्याची शरणागती करा असं चिंतन चोखोबाराय करतात. विठ्ठला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिचय परिहार देणं अगत्याचा तो असा. आपण सगळेजण उपस्थित आहोत, काय निमित्तानं सेवा हे सगळ्यांना ज्ञात आहे. या घरातून निघून गेले कैलासवासी सुजित विष्णू ठाकरे या दादांचं निधन होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं आजची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आमचे मित्र सरवलीचे योगेश दादा यांनी सेवा माझ्याकडे या परिवाराच्या वतीने सुपूर्द केली. दादांच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा सुजित ठाकरे, मुलगा प्रियांश सुजित ठाकरे, वडील विष्णू उंदऱ्या ठाकरे, आई उषा विष्णू ठाकरे, सुभाष विष्णू ठाकरे, नवनाथ विष्णू ठाकरे, दीपेश विष्णू ठाकरे, मनीषा संदीप शेळके आणि समस्त ठाकरे परिवार. या परिवारातून इहलोकाची यात्रा पूर्ण करून परलोकामध्ये निघून गेलेले दादा, त्यांच्याकरता एक सत्कर्माची शिदोरी या परिवाराच्या वतीने समर्पण करावी म्हणून आजचं हे कीर्तन पुष्प. विठ्ठला आपल्या जीवनामध्ये काही कर्म केले जातात, त्याच्यातले काही जिवंतपणे काही कर्म असतात आणि काही गेल्यानंतर आपण कर्म करत असतो. अनेक प्रकारचे कर्म सांगितलेत महाराज. पण माणूस गेल्यानंतर कोणते कर्म केले जातात? महाराज सांगतात बघा, जेव्हा या देहातून प्राण निघून जातो, चैतन्य निघून जातो, आत्मा निघून जातो, त्यावेळेस हा देह प्रेत रूपाने पडला जातो. चौघांच्या सहकार्याने आपण त्याला स्मशानात नेतो. मग तिथं त्याच्यावर अंत्यसंस्कार अंत्येष्टी केली जाते, म्हणजे त्याला अग्नी दिली जाते. नंतर त्याच्यानंतर 3ऱ्या दिवसाला राख सावडण्याचा कार्यक्रम केला जातो आपल्याकडे, बरोबर की नाही? 10व्या दिवसाला पवित्र जलाशयाच्या ठिकाणी, एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन आपण त्यांच्या नावाने दशक्रिया विधी दशपिंड पाडले जातात. 11वा 12वा 13वा संपन्न होतो
आणि पुढे जाऊन पुन्हा 1 महिन्याला पिंड समर्पण केला जातो, त्याला मासिक पिंड म्हणतात. दुसऱ्या महिन्याला दुसरा पिंड समर्पण केला जातो, तिसऱ्या महिन्याला तिसरा पिंड समर्पण केला जातो, 11 महिने पिंडदान केला जातो. आणि 12व्या महिन्याला ज्या तिथीला आपला माणूस गेलाय त्याच तिथीला त्याच्या नावाने एक पिंड समर्पण केला जातो, त्याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठला ज्या तिथीला गेलेला आहे त्या तिथीला वर्षभरातून आणि त्यांच्या नावाने तो सत्कर्म आपण केला पाहिजे. पिंडदान ही क्रिया आपण त्यांच्या नावाने केली पाहिजे. आणि आज हा संपूर्ण परिवार त्यांच्या पाठीमागे त्यांच्या नावाने हा सत्कर्म विधी करत आहात. एखाद्या ब्राह्मणाच्या हातून ती विधी पूर्ण करून मग या ठिकाणी ज्ञानदानाचा कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रम त्यांच्या नावाने करत आहेत. म्हणजे गेल्याला जीवात्म्या करता सत्कर्माची शिदोरी आपण देणं अत्यंत गरजेचं आहे. एका वर्षभराचा प्रवास त्याचा चालू असतो आणि वर्षभर हा प्रवास त्याचा चालू असताना आजच्या दिवशी तो प्रवास संपला गेला. आता दुसरा जन्म त्याला त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या कर्मानुसार त्याला मिळणार आहे. म्हणून जर कुठे पुण्य कमी पडत असेल तर आपण परिवाराने एकत्र येऊन त्याच्या नावाने सत्कर्म समर्पण केलं पाहिजे. म्हणून हे कीर्तन आज त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक त्यांचं स्मरण करत आपण इथं सगळेजण उपस्थित आहोत. सेवेकरता निवडलेला अभंग अत्यंत गोड चिंतनीय आहे, चोखोबारायांचा आहे. चोखोबारा आजच्या अभंगातून उपदेश करतात. विठ्ठला विठ्ठला ज्या संतांनी तुम्हाला उपदेश केलेला आहे त्या संतांचा जर इतिहास जर पाहिला तर समाजाने कधी चोखोबाऱ्यांचा स्वीकार केला नाही. लोकांनी नेहमी चोखोबाऱ्यांना दूर केलं का? हलक्या जातीतले आहेत म्हणून. समोर जर चोखोबारा आले तर लोक विटाळ मानत होते. मंदिराला कधी स्पर्श करू दिला नाही, देवळात कधी जाऊ दिलं नाही. असे चोखोबारा पांडुरंगाचे लाडके झाले. लक्षात घ्या. जगाने बहिष्कृत केलं पण परमात्म्याने ज्याचा स्वीकार केला ते संत चोखोबारा. जेव्हा स्वर्गातलं अमृत खराब झाल्यानंतर देवादिकांमध्ये चिंता निर्माण झाली. अमृत खराब झालंय, करायचं काय? परमात्म्याने त्यांना सांगितलं तुम्ही मृत्यू लोकात जा. आणि मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर मंगलवेढा नावाचं गाव आहे, तिथे एक साधू राहतो, त्याचं नाव आहे चोखोबाराय. आणि चोखोबाराच्या स्पर्शाने हे चांगलं होणार आहे. सगळे देवदेवता तो अमृत कळश घेऊन आणि चोखोबारांकडे आले आणि चोखोबारांनी महाराज त्या अमृताला स्पर्श केल्यानंतर ते अमृत चांगलं झालं. विचार करा, स्वर्गात खराब झालेलं अमृत सुद्धा महाराजांच्या पावन हाताने पुनीत होत असेल, चांगलं होत असेल तर त्या महात्म्याचं सामर्थ्य किती असेल, त्यांचा अधिकार किती मोठा असेल. आणि अशा अधिकार संपन्न असलेल्या महात्म्याचा आजचा हा अभंग आहे. आणखी पुढे जाऊन सांगेल महाराज, आपण जिवंत असतो तरी सुद्धा देवाचं नामचिंतन करत नाही, त्याचं नामस्मरण करत नाही. अनेक साधू संतांनी तुम्हाला ओरडून सांगितलं तुम्ही देवाचं भजन करा, चिंतन करा, तरी लोक करायला तयार नाही. पण या महात्म्याच्या जीवनाचं चरित्र जर थोडंसं चिंतन केलं, जीवन चरित्र जर पाहिलं तर गेल्यानंतर सुद्धा महाराज देह पडल्यानंतर सुद्धा ज्यांची हाडं देवाचं भजन करत होती तो महात्मा म्हणजे चोखोबारा आहे. विठ्ठला जिवंतपणे तर सातत्याने त्यांनी देवाचं भजन, देवाचं चिंतन केलं. पण चोखोबारा यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य महाराज देह पडल्यानंतर सुद्धा ज्यांच्या हाडातून पांडुरंगाचं भजन सातत्याने चालू राहिलं आणि ते जीवन म्हणजे चोखोबाऱ्यांचं जीवन. आणि ते चोखोबाऱ्यांच्या अभंगातून आम्हाला उपदेश करत आहेत. मानवी जीवन कसं आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. या मृत्यू लोकांमध्ये येण्याकरता 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण इथं कशा करता आलो, किंबहुना काय निमित्तानं इथं आलो. शास्त्राने 3 प्रकार सांगितले महाराज या मृत्यू लोकांमध्ये येण्याचे. 3 गोष्टी सांगितल्या. एक, जसं कर्म असेल त्या कर्माच्या गतीनुसार या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला यावं लागतं. दुसरी गोष्ट महाराज आपली जशी वासना असेल त्या वासनेप्रमाणे आम्हाला जन्म घ्यावा लागतो. आणि तिसरी गोष्ट महाराज सांगतात पाप आणि पुण्य समतोल झालं तरच मनुष्य देहाची प्राप्ती होत असते. विठ्ठला महाराज सांगतात सुकृत दुष्कृत समान
समितै पावी जेल कर्मभूमी. सुकृत आणि दुष्कृत म्हणजे पाप आणि पुण्य जेव्हा समतोल होतो तेव्हा मनुष्य देहाची प्राप्ती होत असते. मग तुम्ही विचार करत असाल, महाराज जर अधिक पुण्य झालं तर माणसाचा देह मिळत नाही का? आम्ही खूप पुण्य करू पुन्हा माणसाचा देह भेटेल. महाराज सांगतात, अधिक जर पुण्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कमावलं तर तुम्हाला माणसाचा देह नाही मिळत, स्वर्गातला महाराज दिव्य देहाची प्राप्ती होत असते. ते पुण्यमा साध्य सुरेंद्र लोक अश्नंती दिव्यान देवी देव भोग. चांगलं जीवनामध्ये तुम्ही जर पुण्य मिळवलं तर स्वर्गातल्या देवांची प्राप्ती, त्या देहाची प्राप्ती होत असते. मग अधिक पाप झालं तर नरकाची, अधिक पुण्य स्वर्गाची प्राप्ती करून देतो, पण अधिक पाप झालं तर नरकाची प्राप्ती. पण पाप आणि पुण्य जेव्हा समतोल होतो, हा पारडा जेव्हा समान होतो तेव्हाच माणसाचा देह मिळतो. विठ्ठल शिदोरी घेऊन या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही आलो. अधिक पुण्य झालं असतं तरी या मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म झाला नसता. अधिक पाप झालं असतं तरी सुद्धा आम्हाला इथं जन्म भेटला नसता. पण आमचं काहीतरी भाग्य असेल, समतोल झाला असेल आणि त्या कारणाने आम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती झाली. पण खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलो तर आम्ही ज्याला पुण्य समजतो कदाचित ते पापही घडू शकतो. कदाचित ज्याला आपण पाप समजतो ते पुण्य सुद्धा असू शकतो. आम्हाला पाप पुण्य हे सुद्धा आम्हाला कळत नाही. लक्षात घ्या, पुण्य करता होय पाप. महाराज सांगतात, कधी कधी पुण्य करता करता आपल्या हातातून पाप सुद्धा घडलं जातं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं उदाहरण सांगतो. एका माणसाने विचार केला आपण खूप पुण्य मिळवलं पाहिजे, पण त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे. मग त्यांनी एक वाक्य ऐकलं होतं की जर आपण लोकांना अन्नदान केलं तर त्या अन्नदानातून आम्हाला काय मिळतो? पुण्य मिळतो. बरेच लोक अन्नदान करतात पुण्य मिळवण्याकरता, बरोबर की नाही? अन्नदान करणं हे पुण्याचं काम आहे का पापाचं? तुम्ही बोला. पुण्याचं काम, बरोबर की नाही? अन्नदान करणं हे पुण्याचं काम आहे. म्हणून त्यांनी विचार केला आपण सगळ्या गावाला आमंत्रण करूया आणि सगळ्या गावाला सांगायचं आमच्याकडे तुम्ही प्रसादाकरता जेवणाकरता या. सगळ्या लोकांना घराघरा जाऊन त्यांनी आमंत्रण दिलं. लोकांनी विचार केला आयुष्यात कधी पंगत घातली नाही, आयुष्यात कधी सत्कर्म केला नाही, दान धर्म केला नाही. आज जर सगळ्यांना आमंत्रण केलं असेल तर आज आपण सगळेच जण त्याच्याकडे जेवायला जायचं. पण सगळी लोक महाराज घरातून कोणी चूल पेटवली नाही, सगळी लोक त्याच्याकडे जेवायला गेली. पंक्तीच्या पंक्ती उठत होते महाराज. पण एक महात्मा रस्त्याच्या कडेने जात असताना त्याचं लक्ष त्या महात्म्याकडे गेलं. त्या महात्म्याला बोलवलं, म्हणे महाराज माझ्याकडे पंगत चालू आहे, प्रसादा करता या. त्या महात्म्याने त्याच्याकडे पाहिलं आणि रागावलं, संताप निर्माण झाला. मूर्खा, कशा करता चालू आहे? म्हणजे बाबा मी असं ऐकलंय की अन्नदान केल्यानंतर पुण्य मिळतं. आणि मूर्खा, अन्नदान केल्यानंतर पुण्य मिळतो खरं आहे, पण आज एकादशीचं पर्व आहे आणि एकादशीच्या पर्वावर जर अन्न करत असेल तर पुण्य नाही पापाचा भागीदार. पुण्य करता होय अन्नदान केलं. पण अन्नदान करत असताना दिवस निवडला तो चुकीचा. एकादशीच्या दिवशी कोणाला अन्न देऊ नये आणि स्वतःही अन्न खाऊ नये. कितीही लाडका माणूस आपल्या घरात आला तरी त्याला अन्न देऊ नये. लक्षात घ्या. आणि आपण सुद्धा खाऊ नये का? आपण त्याच्या पापाचे वाटेकरी होऊ शकतो. सापाला कितीही दूध पाजलं
तर त्याचा अमृत बनत नाही महाराज, तो एक दिवस दंश करणार आहे, त्याचा विषद तयार होतो, लक्षात घ्या. म्हणून पुण्य करता होय पाप. कितीही आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटलं हे केलं म्हणजे पुण्य, आपण ठरवू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून महाराज सांगतात पहिलं कारण आहे पाप आणि पुण्य. दुसरं कारण सांगत असताना महाराज सांगतात कर्म. जसं तुमचं कर्म असतो त्या कर्माच्या गतीनुसार तुम्हाला देह मिळत असतो. तुम्ही जर चांगलं कर्म जर जीवनामध्ये केलं तर चांगल्या देहाची प्राप्ती होते आणि चांगलं भोग तुम्हाला उपभोगायला मिळतात. पण वाईट कर्म जर जीवनामध्ये घडलं तर वाईट देहाची प्राप्ती आणि वाईट भोग मिळत असतात. विठ्ठला लोकांमध्ये तुम्ही आम्ही आलो. आगा कर्मी जे उरावे तै सुख दुःखी फळा यावे, तयाती भोगावया यावे देहा एक. किंवा केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जीवनामध्ये जसं कर्म करू ते कर्म भोगण्याकरता मृत्यू लोकांमध्ये आम्हाला यावं लागतं. चांगलं कर्म केलं तर चांगले भोग आम्हाला उपभोगायला मिळतात महाराज, आणि वाईट कर्म केलं तर वाईट भोग मिळत असतात. कधी कधी बघा आता सध्याच्या स्थितीला, वर्तमान स्थितीला काही लोक खूप चांगली वागतात, चांगलं वागतात महाराज, परमार्थ करतात, पण त्यांच्या वाट्याला नेहमी दुःख पाहायला मिळतं. मग लोक विचार करतात अरे समोरचा माणूस कधी मंदिरात जात नाही, कधी एकादशी करत नाही, कधी वारी करत नाही, पण 2-2 गाड्या उभ्या आहेत, नोकर चाकर आहेत, किती आनंदाने जीवन चाललंय त्याचं. पण मी एवढं सगळं करत असताना माझ्याच वाट्याला दुःख का? मी परमार्थ करतो, लोकांना मदत करतो, माझ्या जीवनामध्ये मी सत्संग करतो, कुठले उपवास सोडत नाही, पण मला दुःख का? त्याचं कारण आहे आपल्या जीवनातलं पाठीमागचं कर्म. तुम्ही आता चांगलं करता, तुम्ही आता चांगलं करता, याची फळं निश्चित तुम्हाला पुढे चांगली भेटणार आहे. पण आता पाठीमागचं आहे ना, ते आम्ही इथं आता आम्हाला उपभोगायला मिळतं. आता सगळे आपण शेतकरी आहोत, बरोबर की नाही? सगळे शेतकरी. मी तुम्हाला विचारतो, आपल्या शेतातून आता जो भात काढतो लगेच आपण खातो का? आता कुठला भात खातो आपण? मागच्या वर्षीचा, बरोबर की नाही? मागच्या वर्षीच्या शेतामध्ये पिकवलेला भात आहे तो आतापर्यंत आम्ही खातो, आणि आता पिकवलेला आहे तो पुढे आपल्याला कामाला येणार आहे, बरोबर की नाही? म्हणजे आतापर्यंत जो खातो तो कुठला आहे? पाठीमागचा, म्हणजे मागे जो पिकवलाय तो. तसं आता जे आम्हाला चालू मध्ये भोग मिळतात ना, हे पाठीमागच्या कर्माची फळं आहेत महाराज. विठ्ठला विठ्ठला. आणि आता जे आम्ही चांगलं वागतो ना महाराज, पुढे आपल्या जीवनामध्ये निश्चितच चांगलं होणार आहे, बरं का? लक्षात घ्या, चांगलं. म्हणून असं कधीही विचार करायचा ना महाराज की त्याच्या जीवनामध्ये एवढं चांगलं चाललंय, कधी तो चांगलं वागत नाही, आणि आम्ही एवढं चांगलं वागतो तरी आमच्या वाट्याला दुःख का? म्हणून वाईट वागू नका, बरं. चांगलं कर्म करत राहा. का? तर पुढचं जीवन आमचं सफल बनवण्याकरता हे कर्म आम्हाला पुढे उपयोगाला येणार आहे. कधीही चांगलं कर्म केलं तर त्याची पिकं सुद्धा, फळं सुद्धा चांगली मिळत असतात, बरं का? तुम्ही जसं कर्म कराल त्या पद्धतीने तुम्हाला ते भोग मिळत असतात. जर तुम्हाला आंबा खावा वाटला तर तुम्हाला तुमच्या शेतावर, तुमच्या बांधावर आंब्याचं झाड लावावं लागेल, बरोबर की नाही बाबा? आंब्याच्या झाडाला तुम्हाला महाराज गोड अशी आंब्याची फळं लागू शकतात, पण तिथं जर दुसऱ्या झाडाचं जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला आंब्याचा स्वाद मिळू शकत नाही. एका माणसाने असंच केलं, आपल्या घराच्या जवळ पडीत जागा होती, तिथं 2-4 झाडं लावली. 2-4 वर्ष त्याला पाणी घातलं, खत घातलं. त्याने विचार केला 2-3 वर्षानंतर फळं लागायला पाहिजे होती, पण लागत नाही. जाऊन महाराज तिथं नर्सरीवाल्याला भेटला, त्यांनी विचारलं, बाबा 5 वर्ष झाली मी फळं लावलीत पण मला फळं काय पाहायला मिळत नाही. म्हणजे थांब मी येतो. तो त्याच्या घरी आला, त्याने जागेची तपासणी केली, पाहिली, जागा तर सुंदर आहे. म्हणजे झाडं दाखवा आता कुठे? म्हणजे समोर लावले. चला, झाडं पाहिल्यानंतर त्याने डोक्याला हात लावला, कारण ती झाडं होती बाभळीची. कसली? त्याने सांगितलं, बाबा ही झाडं तुम्ही बाभळीची लावली, तू बाभळीची लावली आणि आंब्याची अपेक्षा करतो? अरे आंबा खाऊ वाटत असेल तर आंब्याचं झाड लावलं पाहिजे. बाभळीची झाड लावून किती 3 वर्ष 5 वर्ष नाही 5 पिढ्या जरी तुम्ही तिथं पाणी घातलं तरी आंब्याची फळं तुम्हाला येऊ शकत नाही. तसं वाईट कर्म करून चांगल्या फळाची जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर पिढ्यानपिढ्या महाराज आपल्या जीवनामध्ये कधी चांगलं मिळू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला.
मग ते कर्म कुणाला चुकत नाही. मग देव असू द्या, देवाचा बाप असू द्या, कुणी असू द्या, बरोबर की नाही. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कोणाला? दशरथ राजाला चुकलं का? श्रावण बाळाला बाण लागला महाराज, बाण लागला आणि श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर तो गतप्राण झाला. पण त्याच्या सोबत त्याचे मायबाप सुद्धा मरण पावले. पण जाता जाता शाप देऊन गेले, तुला सुद्धा पुत्र वियोगाने असं तडफडून मारावं लागलं. आणि मरता 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 3 चित्र महाराज त्या ठिकाणी त्याला दिसत होते. कोणाला? दशरथ राजाला. कर्म हे देवाच्या बापाला चुकलं नाही, कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही. बिल्लाचं रूप धारण करून भगवान श्रीकृष्णाला बाण त्यांनी मारला का? मला सुद्धा असाच आडून लपून तुम्हाला बाण मारला होता. परत फेड होत असते, विचार करा. म्हणून कर्म करताना महाराज चांगला विचार करून केला पाहिजे. चला, दुसरं कारण या मृत्यू लोकामध्ये येण्याकरता कर्म आहे. म्हणून चांगलं करत चला बरं का. चांगलं कर्म म्हणजे काय? लोकांना नुसतं दान धर्मच करत सुटायचं का? नाही. रस्त्यातून जाणारा एखादा माणूस तहानेने व्याकुल असेल तर त्याला घोटभर पाणी द्या. त्याला भूक लागली असेल तर तुमच्याकडे अन्न असेल तर तुम्ही त्याला अन्न द्या. नाहीच 2 गोष्टी देता आल्या तर 2 गोष्टी त्याच्याबद्दल चांगल्या बोला. विठ्ठला चांगलं बोललं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी जीवनामध्ये केल्या पाहिजे. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प न ये बन सकते तो फिर काटे बन कर मत रहना. एखाद्याचं चांगलं करता आलं नाही नका करू, पण किमान त्या माणसाचं वाईट तरी करू नका. एखाद्याच्या वाटेवर तुम्हाला फुलं टाकता आली नाही, नका टाकू, काय फरक पडतो. पण त्याच्या वाटेवर काटे तरी टाकू नका. एकदम साधा सांगू, एखाद्या मुलीचं लग्न जमवता आलं तर जमवा, पण जमलेलं बिघडवू नका. विठ्ठला दुसरं कारण आहे कर्म. पहिलं कारण सांगितलं पाप आणि पुण्य. आणि तिसरं कारण अत्यंत महत्वाचं महाराज सांगतात, या मृत्यू लोकांमध्ये येण्याकरता वासना आहे. मरत असताना ज्याच्यावर आमची जशी वासना राहते त्या पद्धतीने आम्हाला या देहाला यावं लागतं. मरताना जेव्हा आम्ही ज्या गोष्टीचं स्मरण करतो ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. अंतकाळाच्या समयाला जर तुम्ही एखाद्या वस्तूचं स्मरण केलं तर त्या देहाला तुम्हाला जावं लागतं. मी सांगत नाही, गीताकार वर्णन करतात, अंतकालेच मामे वस्मरण मुक्त्वा कलेवर. किंवा तुकाराम महाराज सांगतात, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. महाराज सांगतात, अंतकाळाच्या वेळेला जर तुमच्या मुखाला देवाचं नाम आलं तर तुम्ही चांगल्या गतीला प्राप्त व्हाल. पण चुकीच्या गोष्टी आल्या तर त्या योनीला आपल्याला जावं लागतं. वासना अत्यंत महत्वाची महाराज. मग मरत असताना आपल्या जीवनामध्ये चांगली वासना अंतःकरणामध्ये आली पाहिजे. चांगली, बरं का. मरता मरता चांगली वासना यावी असं वाटत असेल तर जिवंतपणे सुद्धा चांगलं कर्म केलं पाहिजे. आपल्या देशाला ज्याच्यामुळं नाव पडलं महाराज तो भरत राजा आहे. जड भरत भरत राजाने काय केलं? सर्व संघाचा परित्याग केला. त्याच्या लक्षात आलं अरण्यामध्ये गेलो पाहिजे, साधना केली पाहिजे, परमात्म्याचं प्रभूचं चिंतन केलं पाहिजे आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं पाहिजे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. मनुष्य देहाची प्राप्ती झाली. आतापर्यंत भोगामध्ये असक्त जीवन गेलं, पण याच्या पुढे आपलं जीवन सत्कर्मामध्ये
परमात्म्याच्या भजनामध्ये, त्याच्या नामचिंतनामध्ये गेलं पाहिजे, प्रभूचं आपल्याला भेटी झाली पाहिजे, त्याचं दर्शन घडावं, या उद्देशाने महाराज जडभरत राजा अरण्यामध्ये एका सरोवराच्या काठाला एक कुटिया बांधून तिथं राहू लागला, तिथं देवाचं भजन करू लागला. पण एक दिवशी घटना अशी घडली, एक गर्भीण असली हरण तिथं पाणी पिण्याकरता येते आणि जडभरत राजा सुद्धा तिथं आहे. वाघाची डरकाळी ऐकली, भयभीत झालेली हरण पडू लागली, गर्भ खाली पडला. जडभरत राजाने उचलून महाराज आपल्या कुटियामध्ये नेला, त्याला स्वच्छ केला. त्या जडभरत राजाला त्या हरणाच्या त्या पाडसाचा एवढा लागला, एवढा मोह लागला. बघा महाराज, आपल्याकडे छोटस जर पिल्लू असेल मांजराचं, कुत्र्याचं, तर माणसं किती त्याच्यावर जीव लावतात ना. काही काही माणसं झोपायला सुद्धा महाराज त्यांच्याच गोदडीत ते असतं. विचार करा, पशु पक्ष्यांवर प्रेम केलं पाहिजे महाराज, पण एवढं नाही. विठ्ठला आज थोडं वेगळं झालंय महाराज. आम्ही मांजरी कुत्री आमच्या घरात सांभाळू शकतो, पण पवित्र असली एक गाय आमच्या घरात आम्ही सांभाळू शकत नाही. दुर्भाग्य. आज त्या प्राण्यांकरता कितीतरी माणसं खर्च करतात, पण पुण्यवान असलेली आम्हाला पावन करणारी गोमाता, तिची सेवा आम्ही करू शकत नाही. एवढंच नाही महाराज, आज समोरासमोर कितीतरी तिची कत्तल केली जाते. लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जडभरत राजा भजना करता आला होता, पण प्रीती त्या पाडसावर जडली गेली आणि ते हे एवढं गोंडस होतं महाराज. भजन करायला लागला का हा मांडीवर महाराज तिथं चाटायचा, बसायचा, त्यालाही बरं वाटायचं, आनंद वाटायचा. करता 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 ते मोठं झालं, लहानाचं मोठं झालं, फिरू लागला अवतीभोवती आणि एक दिवस तो जंगलामध्ये निघून गेला. जडभरत राजाच्या लक्षात आलं, जंगलामध्ये गेलं ते हरण आहे, आता पशु पक्षी तिथं मोठे मोठे हिंस्र पशु आहेत, ते खाऊन टाकले. चिंता लागली, त्या हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. असं करता करता स्वतःच्या मरणाचं कसं होईल विसरून गेला. परिणामी जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनीने. महाराज सांगतात, हरणाचं कसं होईल करता करता स्वतःचं मरण विसरून गेला आणि तिथं त्याला महाराज त्या ठिकाणी काय झालं, इहलोकाची यात्रा पूर्ण करून परलोकामध्ये जावं लागलं. पण चिंतन कसलं राहिलं, हरणाचं. पुढचा देह त्याला हरणाचा भेटला. आणखी एक काशीतलं उदाहरण सांगितलं जातं. एक काशीतला विद्वान महाराज, अनेक लोक त्याच्याकडे जाऊन प्रवचन ऐकायची, रोज प्रवचनाला बसायची, रोज रोज प्रवचन ऐकायचे आणि रोज प्रवचन श्रवण करणारी महाराज लोक, सगळी माणसं प्रवचन झालं की त्या महाराजांच्या, त्या ब्राह्मणाच्या पाया पडायचे, सगळी लोक जायची. पण एक म्हातारी आजी 75 वर्षाची तिथं यायची, त्यांना नमस्कार करायची, पण जाता जाता एक शब्द मात्र ती बोलून जायची, महाराज सावधान, निघून जायची. बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट चालत होती. लोक यायची, पाया पडायची, की प्रवचन झाल्यानंतर निघून जायची. पण ती म्हातारी सुद्धा पाया पडून एकच गोष्ट सांगायची, महाराज सावधान. एक दिवशी त्यांनी थांबवलं, म्हणे आजी, आतापर्यंत एवढी लोक माझ्याकडे प्रवचन श्रवण करण्याकरता येतात. अज्ञानी जीवाला ज्ञानी बनवण्याचं काम मी करतो, अंधारात असलेल्या जीवाला प्रकाशात आणतो आणि बेसावध जीवन जगणाऱ्याला मी सावध करतो. पण जाता जाता माझंच प्रवचन तू ऐकते, माझ्या पाया पडते आणि मला सावधान म्हणते. नाही म्हणे, सहज म्हणतो, पण लक्षात घ्या सावधान. निघून गेली म्हातारी आजी. काही दिवसानंतर महाराज तो महात्मा जरा आजारी पडला, त्याला प्रवचनाला येता आलं नाही, घरामध्ये बसून राहिला. 2-3 दिवस प्रवचन झालं नाही. लोकांनी विचार केला, महाराजांचं दर्शन 3 दिवस झालं नाही, आपण भेटायला गेलो पाहिजे. म्हणून सगळी मंडळी त्यांना भेटण्याकरता गेली. भेटायला गेल्यानंतर महाराज विचार केला, काहीतरी घेऊन गेलो पाहिजे, बरोबर की नाही. राजाकडे जात असताना, मित्राकडे जात असताना आणि गुरुकडे जात असताना, देवाकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. मग त्यांनी काय केलं, आता महाराज तर काय खात नाही, मग आपण त्यांच्याकरता काहीतरी चांगलं नेलं पाहिजे की जेणेकरून तो त्याचा उपयोग करतील. जाता जाता चर्मकाराची गल्ली लागली आणि तिथं चांगल्या चपला जोडे तयार केले होते. एक जोडा चांगला घेतला आणि आपल्या महाराजांकरता तो भेट द्यावा असं त्यांनी इच्छा प्रकट केली. सगळ्यांनी सहमतीने महाराज तो जोडा घेतला, महाराजांच्या घरी गेले, महाराजांना नमस्कार केला. जाता 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 सगळी चर्चा झाली आणि जोडा त्यांना भेट दिला. महाराज, एवढा जोडा आम्ही आणलाय तेवढा झाला, म्हणजे आता शक्य नाही, पण चांगला झाला तर तुमचा जोडा परिधान करेल. समोरच्या कोनाड्यामध्ये ठेवा. समोरच्या कोनाड्यामध्ये तो जोडा ठेवला. महात्मा त्या जोड्याकडे पाहत होता. लोक निघून गेले. रोज चिंतन हेच चाललं.
एवढा चांगला जोडा माझ्या शिष्याने मला दिला, पण मला तो परिधान करता येत नाही. देवाचं भजन कमी, चिंतन जास्त जोड्याचं झालं. जोड्याचं चिंतन करता 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 प्राण ज्योत मावळली गेली आणि वासना जोड्यावर राहिली. परिणाम पुढचा जन्म चर्मकाराच्या घरात त्यांना घ्यावा लागला. ते संत रोहिदास महाराज. जीवनामध्ये वासना चांगली असली पाहिजे महाराज. वासना मरता मरता चांगलं आठवलं पाहिजे. मरता मरता देवाला सुद्धा आम्ही प्रार्थना केली पाहिजे, देवा आतापर्यंत मी परमार्थ केला ना, परमार्थ करता करता शेवट ही माझा परमार्थ करता करता झालं पाहिजे. तुझं भजन तुझं चिंतन करता करता झालं पाहिजे. बरोबर की नाही? शेवटच्या वेळेला नको त्या गोष्टी आठवल्या नाही पाहिजे महाराज. शेवटच्या वेळेला अंतकाळ जेव्हा जवळ येईल ना, त्यावेळेस परमात्म्याचं चिंतन परमात्म्याचं स्मरण झालं पाहिजे. देवाला प्रार्थना करा, देवा बाकी काही आठवलं नाही तरी चालेल, पण एक गोष्ट कर. काय? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का शिवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. तेव्हा आपण परमात्म्याला प्रार्थना केली पाहिजे, देवा मरता मरता तू माझ्या जवळ असला पाहिजे आणि ओठावर फक्त तुझं नाम चिंतन असलं पाहिजे. याच्या पलीकडे मला काही नको. रामायणातला प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जटायू नावाचा पक्षी सीतामाईला जेव्हा रावण घेऊन जात असताना त्यांनी त्याच्याबरोबर युद्ध केलं, संघर्ष केला, पण रावणाने दोन्ही पंख त्याचे छाटून टाकले, रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. पण देवाचं भजन त्याचं चालू आहे. रामप्रभू त्याच मार्गाने जात असताना रामप्रभूने पाहिलं कोणीतरी माझं भजन करतो. रामप्रभूने पाहिलं तर एका झाडीमध्ये पडलेला हा जटायू नावाचा पक्षी. परमात्मा जवळ बसला. परमात्म्याने पाहिलं, विचारलं कोण तू, तुझी अवस्था कोणी केली, सगळा वृत्तांत सांगितला. आणि परमात्म्याच्या लक्षात आलं, माझ्या भार्ये करता माझ्या पत्नी करता स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. विचारलं, जटायू तुला काय पाहिजे बोल, ज्याचं तू भजन करतो तो श्रीराम मी आहे, तुला काय पाहिजे? जटायूने काय मागावं महाराज? पंख दे, ऐश्वर्य दे. काय? जटायूने एवढंच सांगितलं, प्रभू आता तुम्हाला पाहिल्यानंतर कशाची अपेक्षा नाही. लोक ज्याच्या करतात आयुष्य समर्पण करतात तो परमात्मा त्यांच्या ध्यानामनात येत नाही. पण आज माझ्या समोर जर मांडी घालून बसला असेल तर मी भाग्यवान आहे. मला द्यायचं असेल तर एकच दे, जोपर्यंत प्राण आहे, जोपर्यंत श्वास चालतो तोपर्यंत असाच तू माझ्या समोर राहा आणि असंच तुझं भजन माझ्या मुखाला राहू दे. याला चांगली वासना म्हणतात. विठाला चांगली वासना असेल तर चांगला देह मिळत असतो. 3 गोष्टी मी सांगितल्या, पाप आणि पुण्य, कर्म आणि वासना. या 3 गोष्टीमुळे महाराज आपलं जीवन चांगलं होत असतं किंवा चांगला मनुष्य देह आम्हाला मिळत असतो. एखादा फोटो काढायचा झाला तर महाराज एक क्षण देखील आपल्या जीवनातला फोटो किती सुंदर बनून जातो. बरोबर की नाही? बटन दाबायची वेळ संधी आपण महाराज साधली की महाराज किती गोड फोटो येतो. पण बटन दाबायची संधी हुकली की फोटो सुद्धा विद्रूप येतो. एका क्षणाकरता चांगली स्माइल दिली तर महाराज फोटो सुंदर येतो. मरता 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 चांगलं जीवन महाराज, तो बटन दाबायची वेळ आणि आपलं जीवन जर चांगलं होत असेल तर किती चांगलं जीवन बनवू शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये महाराज या 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टीमुळे आपण या मृत्यू लोकामध्ये आलो. आल्यानंतर एकच चिंतन करायचं आहे, या ठिकाणी 83 लक्ष योनी 99,999 जीव राहतात. पण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. असं एकच जीवन आहे, ते मानवाचं जीवन. मग इथं आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आम्ही काय केलं पाहिजे किंवा इथं आम्हाला परमात्म्याने कशा करता पाठवलं याचं चिंतन केलं पाहिजे. मनुष्य देहाला आल्यानंतर या देहाने देव मिळवला पाहिजे का देहावर प्रेम केलं पाहिजे? तुमचं म्हणणं काय केलं पाहिजे? या माणसाने देव मिळवला पाहिजे का देहावर प्रेम केलं पाहिजे? देव मिळवलं पाहिजे. पण आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही देवावर प्रेम जास्त करता का देहावर?
देवावर प्रेम. चला तुमचं उत्तर मी तुम्हाला सांगतो आता. चला, बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं की मी देवावर प्रेम करतो. उदाहरण सगळ्यांचा परिचित आहे, सांगून जातो. आपल्या घरामध्ये प्रत्येक जण महाराज एक अस्मितेचं ठिकाण आहे, जिथं आपण सकाळी डोकं टेकतो. त्याला आपण काय म्हणतो? देवघर, देवारात, जे काही तुम्ही म्हणत असाल ते. बरोबर की नाही? प्रत्येक माणसं तिथं दर्शन घेतात. दिवसातून किती वेळा घेता तुम्ही साधारण? बोला. 2 वेळा. 2 वेळा. बाबांचं म्हणणं आहे 2 वेळा दर्शन घेतो. बरोबर की नाही? सकाळ आणि संध्याकाळ. झोपेतून उठलो, आंघोळ केली की आपण देवघरात जातो, तिथं नतमस्तक होतो. देवा, अरे चांगलं आयुष्य मला प्राप्त करून दिले, एवढा चांगला देह प्राप्त केला. आपण तिथं नमस्कार करतो, दिवस चांगला जाऊ दे. आणि सगळं काम सकाळपासून उरकलं, संध्याकाळी घरी आलो, पुन्हा आंघोळ करतो, देवाच्या पुढे बसतो. देवा, दिवस चांगला गेला, आता रात्र सुद्धा सुखाने झोपू दे. 2 वेळा आपण देवाचं दर्शन करतो. काही ठिकाणी लोक एकच वेळा जातात बाबा. बरोबर की नाही? काही लोक 1 वेळा जातात, काही लोक 2 वेळा जातात, काही लोक 3 वेळा जातात. त्रिकाळ संध्या करणारी सुद्धा लोक आहेत. आणि काही पठ्ठे असे आहेत महाराज आजपर्यंत गेलेच नाही. विठ्ठला काही लोक 1 वेळा जातात, काही लोक 2 वेळा, काही लोक 3 वेळा, काही लोक आजपर्यंत गेले नाही. चला, तुमच्या म्हणण्यानुसार सगळ्यांचं एक मत, 2 वेळा आपण जातो, कमीत कमी 2 वेळा आपण देवाच्या पुढे जातो. बरोबर की नाही? चला, तुमचं मत काय होतं की आम्ही सगळ्यात जास्त प्रेम देवावर करतो. चला, आपण ज्या देवानी आम्हाला जन्माला घातलं त्या देवाकरता 2 वेळा जातो. आता दुसरा प्रश्न माझा असा आहे, तुमच्या घरात आरसा आहे का? आरसा आहे ना? आता प्रामाणिक बरं का, आता खोटं नका बोलू. त्या आरशाच्या पुढे तुम्ही दिवसातून किती वेळा जाता साधारण? जे 2 वेळा बोलतात ते लबाड बोलतात. विठाला 2 वेळा नाही, अनेक वेळा जातो. म्हणजे याच्यातून हेच सिद्ध होतं, आम्ही देवापेक्षाही जास्त प्रेम या नश्वर देहावर करतो. मला हे सांगायचं होतं, आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे, पण माणसं देहावर प्रेम करू लागली. त्याच लोकांकरता, जी लोक देहावर प्रेम करतात, देहावर आसक्त असलेल्या लोकांकरता सुखोबर एक प्रश्न विचारतात अभंगाच्या पहिल्या चरणात. जन्मला हा देह ओशिला सुखाचा, 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 जन्मला
तुकोबाराय महाराज सांगतात या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याने तुम्हाला पाठवलं देवाचं भजन, देवाचं चिंतन, त्याची प्राप्ती करण्याकरता. मग देव मिळवला पाहिजे पण माणसं देहावर आसक्त होऊ लागली. देवावर प्रेम केलं पाहिजे पण माणसं देहावर प्रेम करू लागली. कोणत्या देहावर की ज्याचा भरोसा नाही, जो नश्वर आहे, जो नाश पावणार आहे. या भारत वंशामध्ये महाराणी एक माता अशी होऊन गेली, तिचं नाव आहे मदालसा महाराणी. त्या मदालसा महाराणीने महाराज आपल्या आईने आपल्या लेकरांना उपदेश करत असताना सांगितलं, हा देह नाशिवंत मलमूत्रा पाळण्यामध्ये टाकून तिला त्या बाळाला काय देते, झोका देते महाराज. आणि झोका देत असताना आपल्या लेकराला बोध करते, उपदेश करते. बाळा, या देहाचा मोह धरू नको, या देहावर आसक्त होऊ नको, पण या देहाचा परिचय करून घे. देह कसा आहे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाणा, वरी चरम घातले रे कुर्म कीटकाचा साना, रव रव दुर्गंधी अमंगळतीचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद. विठ्ठला त्या महाराणीने महाराज आपल्या लेकराला बोध करत असताना सांगितलं, त्या देहावर तो आसक्त होऊ नको, तो नश्वर आहे, तो नाश पावणार आहे. एक दिवस आम्हाला जावं लागणार आहे. मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे. किती घाणेरड आहे, किती अपवित्र आहे. महाराज सांगतात बघा, याला पॅकिंग चांगली बाबा वापरले म्हणून माणसं माणसाजवळ बसू शकतात. विचार करा, माणसं माणसाजवळ बसतात, याला पॅकिंग चांगली. पण ही जर खराब असते तर महाराज किती दुर्गंधी सुटली असती. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जे नश्वर आहे, जे नाश पावणार आहे, आज ना उद्या जाणार आहे, माणसं त्याच्यावर आसक्त होतात. चोखोबारे सांगतात, काय भरवसा याचा आहे, या देहाचा यत्किंचित देखील भरोसा नाही महाराज. पूर्वीसारखा काळ राहिला नाही. पूर्वी महाराज म्हातारा माणूस झाल्यानंतर तो मरत होता. आता कोण कधी जाईल सांगता येत नाही. लक्षात घ्या, कोण कधी जाईल सांगता येत नाही. कितीतरी गोष्टी आपल्या जवळ जवळ घडल्या गेल्या महाराज, कितीतरी. आता मला वाटते आग्र्यामध्येच आता एक घटना घडली, बरोबर, बॉम्बस्फोटची, लाल लाल किल्ल्याला, बरोबर, दिल्लीला. विठ्ठला विठ्ठला. ही घटना किती भयानक होती महाराज. बघा, तो स्फोट झाला, त्याच्यातून कितीतरी लोक तिथं जागेवर गतप्राण झाली, कितीतरी जखमी झाली. कोणी तो किल्ला पाहण्याकरता गेले असेल, कोणी आपल्या प्रवासात असेल. असं करता करता महाराज तो स्फोट झाला आणि त्याच्यातून अनेक माणसं मरण पावली. कोणी आपल्या मुलांकरता काही वस्तू आणण्याकरता गेला असेल, कोणी फिरण्याकरता गेला असेल, नाना पद्धतीचे आपण सांगू शकतो. पण ती माणसं परत त्याच्या घरी आली नाही. काय भरवसा याचा आहे, या देहाचा भरोसा नाही. मी एक 2-3 उदाहरण सांगत असतो नेहमी. मागे 2-4 महिन्यापूर्वी काही घटना घडली. आपण जवळच राज्य माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. विमानाची दुर्घटना घडली. अहमदाबाद वरून निघालेलं लंडनला जाणारं विमान, आणि काही वेळातच महाराज ते खाली कोसळलं. ते मेडिकल कॉलेज कोसळलं, बरोबर की नाही. त्या विमानातील तर माणसं गेलीच गेली, पण ज्या कॉलेजवर पडलं तिथं सुद्धा बरीच हानी घडली गेली.
आपली मुलं तिथं शिकायला गेलेत, आई वडिलांना किती अभिमान किती गर्व असेल की 2 वर्षात माझा मुलगा डॉक्टर होऊन येणार आहे. काही माणसं तिकडनं अहमदाबाद वरून जी निघाली ती लंडनला, कोणी स्थायिक होण्याकरता, कोणी फिरण्याकरता, कोणी मजा करण्याकरता गेली होती, कोणी आपल्या मुलांना बघण्याकरता गेली होती. म्हणजे अनेक प्रकारची तिथं लोक होती. कोणी फोटो काढले, ते फोटो आपल्या परिवाराला पाठवले, कोणी फोटो काढून आपल्या नातेवाईकांना पाठवले, बरोबर की नाही. पण त्यांच्या जीवनामध्ये महाराज ते एअरपोर्टवर काढलेले फोटो त्यांच्या जीवनातला तो शेवटचा क्षण, शेवटचा फोटो ठरला. काय भरवसा याचा आहे. चालता चालता माणसाला ठेच लागली, खाली पडला तर त्याला मृत्यू येतो महाराज. एवढं मरण सोपं झालंय. आणखी एक वाक्य सांगतो. आज तुम्ही आम्ही ज्याच्या सोबत बसलोय महाराज, उद्या त्याच्या सोबत बसण्याची संधी आम्हाला मिळेल की नाही सांगता येत नाही, बरोबर की नाही. आज ज्यांच्या सोबत चर्चा झाली, कधी कधी माणसं विचार करतात, अहो आता माझ्याशी बोलले हो, आता माझ्याबरोबर चर्चा झाली आणि ते त्यांच्या घरी गेले, मी माझ्या घरी आलो आणि लगेच 10 मिनिटात मला फोन येतो, राम भाऊ गेले. मामासाहेब दांडेकर सांगायचे, माणूस गेला याचं आश्चर्य करू नका, बरं का. तो आता बोलला आणि लगेच मेला याचं आश्चर्य करू नका. आतापर्यंत तो राहिला याचं आश्चर्य करा. काचेचं भांड फुटलं हे नवल नाही, काचेचं भांड फुटलं हे नवल नाही, काचेचं भांड आतापर्यंत टिकलं हे नवल. विठ्ठला विठ्ठला महाराज सांगतात, काय भरवसा याचा आहे. आज किती लोकांनी, आम्ही सगळ्यांनी सूर्य पाहिला, उगवणारा सूर्य पाहिला, बरोबर की नाही. पण उगवलेला सूर्य आज आमच्या डोळ्याने आम्ही पाहिला, उद्याला तो सूर्य आम्हाला पाहता येईल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. म्हणजे आज अभंग घेण्याचं कारण सुद्धा असंच आहे. या घरातला जो दादा निघून गेला, म्हणजे या घरातल्या लोकांना, त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या भावाला सुद्धा महाराज असं वाटत नव्हतं की आमचा भाऊ एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाईल. चालता बोलता महाराज मरण आलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय भरवसा याचा आहे. मला वाटते जवळजवळ 5 भाऊ ना तुम्ही, 4, त्याच्यातलं सगळ्यात शेवटचं महाराज. म्हणजे स्वप्नात देखील या परिवाराला वाटत नव्हतं की एवढ्या लवकर आम्हाला सगळ्यांना सोडून आमचा बंधू जाईल. पण चोखोबाऱ्याचा हा वाक्य आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. काय भरवसा याचा आहे. या देहाचा यत्किंचित देखील भरोसा नाही महाराज. क्या जीवन की पकडी आस, हातो मिलिया घास, ग्रास गिळी सत्ता हाती नाही. हातात उचललेला घास आहे तो तोंडात टाकला, पण तोंडात टाकलेला घास पोटात जाईलच याची शाश्वती नाही. विठ्ठला कितीतरी घटना आपल्या जवळ आपल्याला पाहायला मिळतात महाराज. की आज आपण अनेक गोष्टी पाहतो की अमुक अमुक माणूस, अहो काल परवा पाहिला, आज तो जातो. पण चोखोबाऱ्यांचा हा वाक्य प्रत्येकाने लिहून ठेवला पाहिजे. काय भरवसा याचा आहे. या देहाचा यत्किंचित देखील भरोसा नाही. जन्माला इथं आलो, त्याला सुखाने पोचतो, त्याच्याकरता महाराज त्याच्याकरता नाना पद्धतीचे प्रयत्न करतो. रात्रंदिवस त्याच्याकरता, त्याला सांभाळण्याकरता, त्याला लहानाचं मोठं करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. पण चोखोबाऱ्या सांगतात, बाबा ज्याच्यावर तू प्रेम करतो तो टिकणार नाही. काय भरवसा ह्याचा आहे. मग देहाचा जर भरोसा नसेल तर देह संबंधाने आम्ही जो पसारा इथं मिळवलाय त्याचं काय. महाराज सांगतात, बाबा येताना सुद्धा रिकाम्या हाताने आलो, तसं जाताना सुद्धा सोबत काही घेऊन जायचं नाही. अभंगाचं दुसरं
देह संबंधाने जे मिळवतो ते कुठं राहणार आहे? धनानी भोमो पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारी जनस्मशान देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. महाराज सांगतात बाकीच्या गोष्टी सोडा, ज्या देहावर तुम्ही प्रेम केला तो देह सुद्धा महाराज चितेपुरता आहे, म्हणजे त्या लाकडांपुरता. तिथपर्यंतच आपला सोबती, तिथून पुढं आपल्याला एकट्याला प्रवास करावा लागतो. ज्या देहावर प्रेम केलं त्याचा सुद्धा त्या देहाचा तिथं काय झाला? नाश झाला, तिथं त्याची राख झाली. लक्षात घ्या, त्या देहाची राख तिथं झाली. पुढून तिथला जो पुढचा जो मार्ग आहे तो जीवाला एकट्याला करावा लागतो. महाराज कर्मानुगो गच्छति जीव एकः. कर्माच्या गतीनुसार महाराज ते कर्म घेऊन त्याला तिथून पुढे जावं लागतं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आतापर्यंत आम्ही जे मिळवण्याकरता इथं पूर्ण वेळ बर्बाद केला, महाराज सांगतात यातला काही आपल्या सोबत येत नाही. परमार्थातला काही वाया जात नाही आणि प्रपंचातला काही सोबत येत नाही. विठ्ठला दोन चांगले पराक्रमी राजा, त्यांची नावं आपल्याला सगळ्यांना कोणी कथा कीर्तनात नेहमी उच्चारली जातात. एक राजा रावण आणि दुसरा आहे सिकंदर राजा. एवढी सगळी त्यांनी संपत्ती मिळवली, सगळं काही कमावलं, पण महाराज त्या दोघांना सुद्धा इथं सगळं ठेवून जावं लागलं. बरोबर की नाही? दन मिळविले कोटी सवे नव्हेरे कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी महाराज राजा रावणाची घरं होती, शुद्ध सुवर्णाची म्हणजे सोन्याची. बरं का? 7 कोटी सोन्याची घरं असून सुद्धा एखादा ग्रॅम सुद्धा महाराज त्याला वरती नेता आलं नाही. 33 कोटी देवता ज्याच्या बंदी खाण्यात होती, पण महाराज जाताना सवे नव्हेरे लंगोटी. अंगावर सुद्धा माणसं काही ठेवत नाही, असतील तर काढून घेतात. बरोबर की नाही? आपल्या अंगावर काही ठेवत नाही. काय ठेवतात का? एखादा सोन्याचा अलंकार असेल तर लोक काढून घेतात महाराज, दागदागिना काढून घेतात. पण एकच वस्तू महाराज अशी आहे की मेल्यानंतर आपल्या अंगावर काढत नाही, नसली तर घालतात. सगळ्यांना माहित आहे, पवित्र अशी तुळशीची माळ. विठ्ठला गळ्यामध्ये जर अलंकार जास्त असले तर त्याच्या पाठीमागे भांडण सुद्धा होऊ शकते. मेळवणी मरे धन लावी पोराशी भांडण, त्याच्यावर भांडणं सुद्धा होऊ शकतात. महाराज का अर्धा वाटा मला पाहिजे, पण जी पवित्र तुळशीची माळ त्याची काय वाटणी झाले का? नाही, उलट 4 हात बाजूला जातात. सगळं काढलं जातं, पण पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यातून काढली जात नाही. ती सोबत असते महाराज, आपल्या सोबत दिली जाते. कोणी हात लावायचा सुद्धा प्रयत्न करत नाही. उलट जर एखादा माळकरी नसेल तर लोक विचारतात, अरे बाबा तुळशीची पानं आणा आणि ती त्याच्या अंगावर टाका. मेलेल्या देहाला पवित्र तुळशी करत असेल तर जिवंतपणे आपण ती परिधान केली पाहिजे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जन्माला आल्यानंतर इथं सगळं आम्ही मिळवतो, पण आपल्या जीवनामध्ये काही सोबत घेऊन जाता येत नाही. याद कर सिकंदर के हौसले थ्वाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. सिकंदर राजाने विश्व जिंकलं, पराक्रमी राजा होता, पण जेव्हा मरण जवळ आलं तेव्हा महाराज, जेव्हा त्याला तिरडीवर ठेवण्यात आलं तेव्हा दोन्ही हात मोकळे करून जगाला संदेश दिला, आयुष्यभर कमवत आलं पण यातला सोबत माझ्या काही नाही. विठ्ठला एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. आपल्या सोबत कोणी येत नाही. महाराजांना विचारलं, तुमच्या सोबत कोणी नाही पण आमच्या सोबत येतील ना? महाराज सांगतात, नाही बाबा, कोण हे अवघे सुखाचे संगते, अंतकाळी होती पाठीमोरे. अरे तुला वाटत असेल ही लोक माझ्या सोबत येतील, पण नाही. जाळणाऱ्याची गती असेल, जळावं मात्र एकट्याला लागेल. सगळी लोक तुला जाळतात तिथं, आणि तुला अग्नी दिल्यानंतर सगळी तुला पाठ दाखवून माघारी फिरणार आहेत. फक्त स्मशानापुरता ही गर्दी आहे. विठ्ठला जोपर्यंत आपल्याकडे सुख आहे, समृद्धी आहे, जोपर्यंत पैसा आहे, तोपर्यंत आमच्या अवतीभोवती माणसं फिरत असतात. ज्या दिवशी जीवनातून आम्हाला काही देणं घेणं संपलं गेलं, त्या दिवसापासून आमच्या जवळ सुद्धा माणसं कोणी फिरकत सुद्धा नाही.
पद प्रतिष्ठा असली की माणसं आपल्या जवळ येतात महाराज. जेव्हा तुमच्या जीवनातलं पद आणि प्रतिष्ठा संपली जाईल त्या दिवशी गावातलं कुत्र सुद्धा विचारत नाही. लक्षात घ्या, हे सुखाचे वाटेकरी आहेत. म्हणून बघा, लग्नाच्या वेळेला लोक आपल्या सगळ्याच्या पुढे असतात आणि प्रेताच्या मागे असतात. म्हणजे आनंद आहे त्यावेळेस आमच्या पुढे असतात आणि दुःखाच्या वेळेला पाठीमागे राहतात. असा समाज आहे. पण महाराज सांगतात, कोणही अवघे सुखाचे सांगणाती. तुम्हाला वाटत असेल ही माझी आहे, तुम्हाला वाटत असेल ते माझी आहेत, पण संत म्हणतात इथं आपलं कोणी नाही. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही संगत्यांत काळी होती पाठ मोरे. चोखामणी याचा न धरी भरोसा, शरण जा सर्वेशा विठोबासी. चोखोबारे सांगतात त्यांच्या पाठीमागे लागू नका, भगवान परमात्म्याची शरणागती करा, यांचा भरोसा ठेवू नका. कधी पडेल कधी जाईल सांगता येत नाही. उदार असल्या परमात्म्याची शरणागती जीवाने केली पाहिजे. परमात्म्याला शरण जाण्यातच आपलं जीवाचं कल्याण आहे. नदीने समुद्राला शरण गेलं पाहिजे, मुलांनी आईला गेलं पाहिजे, शिष्याने गुरुला गेलं पाहिजे आणि साधकांनी महाराज भक्तांनी परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. त्याचंच जीवाचं कल्याण आहे. असा साधा सरळ अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन, हाताने टाळी मुखाने देवाचं भजन करा. Oh
पंढरीनाथ जन्मला हा देह पोशिला सुखाचा काय भरवसा याचा आहे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणची. चार चरणाचा थोडक्यात भाव संकल्पित वेळेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या निमित्तानं सेवा आहे त्यांच्याबद्दल 2-3 मिनिटं बोलतो थांबतो. कैलासवशी सुजित विष्णू ठाकरे